नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पदभरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, आता नोंदवा 50 जागांसाठी प्राधान्यक्रम। शिक्षण विभागाकडून शिक्षक पदभरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल। तुम्ही शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असाल तर तुम्ही आता पदभरतीसाठी कमाल 50 जागांसाठी प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहे। होय, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत। त्यात ही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्याने भावी शिक्षकांना दिलासा मिळणार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या सुधारणेनुसार अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेचं विद्यार्थ्यांच्या वयाची परिगणना करणे, विद्यार्थ्याची अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील गुण केवळ एक वेळेच्या शिफारशीसाठी लागू राहील, अशा बदलांचा समावेश आहे। संबंधित सुधारणेची अंमलबजावणी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 आणि त्यानंतर चाचणीनुसार केल्या जाणाऱ्या पदभरतीला लागू असणार आहे। या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे। राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या रिक्त जागांवरील पदभरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येते। ही प्रक्रिया सुलभ व पारदर्शक व्हावी या हेतूने काही तरतुदी निश्चित केल्या होत्या। काही तरतुदींमुळे या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे संबंधित तरतुदी रद्द करून त्याऐवजी सुधारित तरतुदी लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी या गटासाठी त्या माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे मराठी, उर्दू, कन्नड असे माध्यम विचारात घेऊन विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी उमेदवारी विचारात घेण्यात यावी। 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांसाठी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित केली आहे। त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले नाही, मात्र 12वी विज्ञान किंवा BA, MA इंग्रजी किंवा BSc, MSc अशी अर्हता असलेल्या विद्यार्थ्यांना पात्र समजण्यास मुभा दिली आहे। पवित्र संकेतस्थळामार्फत पदभरती करून इच्छिणाऱ्या अनेक प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी सुधारित तरतुदी लागू राहणार आहेत। तर कार्यपद्धतीत सुधारणा घडून आणली आहे। ती कार्यपद्धती कोणती आहे ती बघूया। विद्यार्थ्यांचे चालू चाचणीतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळेच्या निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील। विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल। विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील। विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार कमाल 50 प्राधान्यक्रम नोंदविता येईल। ही मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र असेल। अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेचे विद्यार्थ्याच्या वयाची परिगणना करण्यात येईल। तर ही होती शिक्षक पदभरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करून शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।